मुंबईच्या लोकल रेल्वेला मुंबईची जीवनवाहिनी म्हटलं जातं, पण हीच जीवनवाहिनी सोमवारी अनेकांसाठी काळ बनली। एका दुर्दैवी रेल्वे अपघातात 4 प्रवाशांनी जीव गमावला आणि या घटनेनंतर प्रत्येक संवेदनशील माणसाचं मन हेलावलं। रोजचा रेल्वे प्रवास ज्या मार्गावरनं होतो त्याच मार्गावर आपल्या सहप्रवाशांचे मृतदेह पाहून अनेकांचा थरकाप उडाला। पण या अपघाताने प्रशासनाचा मुर्दाडपणा आणि थंडपणा सुद्धा पुन्हा एकदा अधोरेखित केलाय। त्याचा रोजचा रूटिंग आहे, त्या ट्रेनने जातो, 8:05च्या ट्रेनने जायचं, रात्री 10 वाजता घरी यायचं, तो रोज त्या ट्रेनने जातो। मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत, असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय, कोणाचा हात नाही गेलाय, कोणाचा पाय नाही गेलाय। आजच्या अपघातात ज्या मुलांनी तक्रार केली होती, 4-5 मुलांनी, त्यातलाच एक मुलगा आहे त्याचे दोन्ही पाय गेलेले। त्याने जर 3 महिन्यापूर्वी सांगून जर प्रशासनाला जाग आली असती तर आज त्याला त्याचे पाय गमवावे लागले नसते। मच्छिंद्र गोतावणे आणि स्नेहा दौंडे सोमवारी सकाळी हे दोघेही जण धावत्या लोकलमधनं पडून गंभीर जखमी झाले। मुंब्र्यालगतच्या परिसरात हा भयानक अपघात घडला, पण या परिसरात अशा पद्धतीचा अपघात होऊ शकतो याबद्दल या दोघांनी रेल्वेला पत्र पाठवून सतर्कही केलेलं होतं। आणि त्यांनी व्यक्त केलेली ही भीती फक्त खरी ठरली नाही, तर त्यांच्यावरतीच या अपघाताचा प्रसंग ओढवला। मच्छिंद्र गोतावणे यांचा गेले 3 महिने रेल्वेशी पत्रव्यवहार सुरू होता। या वळणावरती अपघात होण्याची शक्यता मच्छिंद्र यांनी रेल्वेला लिहिलेल्या पत्रातनं व्यक्त केली होती। ज्या मुलाने कंप्लेंट केली होती, तक्रार केली होती की इथे ॲक्सिडेंट होऊ शकतो, त्यातलाच एक मुलगा आहे त्याचे दोन्ही पाय गेलेले आहेत। आजच्या अपघातात ज्या मुलांनी तक्रार केली होती, 4-5 मुलांनी, त्यातलाच एक मुलगा आहे त्याचे दोन्ही पाय गेलेले आहेत। त्याने जर 3 महिन्यापूर्वी सांगून जर प्रशासनाला जाग आली असती तर आज त्याला त्याचे पाय गमवावे लागले नसते। ही घटना जी घडली, तो जो कर्व आहे तिथे 2 ट्रेन एकामेकांना चिटकतात आणि जर दरवाजाला जर तुम्ही लटकले असाल तर तो घासल्याच्या नंतर माणसं पडतात। त्याचे कोणी नातेवाईक आलेले आहेत ते सगळे तिकडे पाठीवर उभे आहेत आणि ते त्याची चौकशी घेतात। एकूण त्यांच्या ग्रुपमधल्या 3 लोकांचा आज ॲक्सिडेंट झालेला आहे। एका मुलाचा हात गेला आहे, एकाचे दोन्ही पाय गेलेत आणि एक मुलगी आहे टिटवाळ्याची, तिला पण खूप मार लागलेला आहे। असे 3 त्याच ग्रुपमध्ये जे ह्या सगळ्याला फॉलोअप करत होते। वाशिंदला राहणारे 39 वर्षीय मच्छिंद्र गोतावणे दररोज या ट्रेननं प्रवास करतात। सकाळी 8:05 कसारा CSMT ट्रेन पकडायची, ठाण्याला कामाच्या ठिकाणी पोहोचायचं आणि रात्री 10 वाजता घरी परतायचं। असा एका टिपिकल मुंबईकरांप्रमाणे त्यांचा दिनक्रम होता। पण सोमवारी सकाळी त्यांचा रोजचा प्रवासच त्यांच्या समोर काळ बनून उभा राहिला आणि अपघात झाला। मच्छिंद्र यांच्या भावानं या अपघाताची आपबीती सांगितली आहे। त्याचा रोजचा रूटिंग आहे, त्या ट्रेनने जातो, 8:05च्या ट्रेनने जायचं, रात्री 10 वाजता घरी यायचं, तो ठाण्याला जॉब करतो। बरं, तो रोज त्या ट्रेनने जातो। बरं, कुठे लागलंय काही कल्पना आहे? पायाची हड्डी फ्रॅक्चर होऊन ती पायाची हड्डी वरी तुटून वरी आली तो। बरं, त्याच्याशी काही बोलणं झालं तुमचं? हां, झालं थोडंसं। ठीक आहे, तसा हां, तर पण फक्त पायाचं ऑपरेशन करायला लागलं तात्काळ ते। मच्छिंद्र आणि स्नेहा धोंडे यांनी पाठवलेल्या पत्राची रेल्वे प्रशासनानं काही दखलच घेतली नाही। खरं तर रेल्वे प्रशासन अजगराच्या चालीनं कारभार करतं, हा आजवरचा अनुभव आहे। त्यामुळे दरवर्षी हजारो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो, मात्र रेल्वेच्या कारभारात कोणतीच सुधारणा होत नाही। रेल्वे अपघात जे गेले, आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही। परंतु रेल्वेमध्ये, मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत, असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय, कोणाचा हात नाही गेलाय, कोणाचा पाय नाही गेलाय, कोणी गेलेलंच नाहीये, असं एकही दिवस गेलेला नाहीये। प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी, हे जगाला एक आश्चर्यच आहे। मुंबईच्या लोकल रेल्वेतनं रोजच्या रोज 75 लाख लोक प्रवास करतात। मुंबईची लोकल ट्रेन रेल्वेला हजारो कोटींचा महसूल मिळवून देते। लोकल रेल्वे मुंबईकरांची लाईफलाईन आहे, पण हीच लाईफलाईन दरवर्षी हजारो प्रवाशांसाठी मृत्यूचा जीवघेणा सापळा ठरते। त्यामुळे रेल्वेतल्या गर्दीचं नियोजन आणि सोयी सुविधांना प्राधान्य देण्याची तातडीची गरज व्यक्त होते। प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।